जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जन्नेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. म्हणजे आमच्या साताऱ्यामधलीच शाळा आहे. ते सकाळी सकाळी लावतात आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण ती भरते आणि मग ते काढून परत नवीन लावतात. अडकला वाटतं, नाही पडला. ह्याचं काय करायचं, चिप्स बनवायचं ना? हो, चिप्स. झाले का आंघोळ? काय खातेस? काय खातेस? पॉपकॉर्न? काय कोणी आणलं? मीच आणलं ना. नशीब तुझ्या लक्षात आहे. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ चालू केलेला बनवायला, कारण वेळ पण भेटत नव्हता आणि आज मस्तच योग आलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा. बघा, आम्ही आलो आहे एका जागेवरती, गावी आलो आहे. म्हणजे माझ्या गावी नाही आलो आहे, ज्याची गाडी घेऊन आलो नाही मी त्याची सासूरवाडी आहे, जन्नवाडी. सातारामध्येच एक गाव आहे जन्नवाडी म्हणून. हे गाव एक मस्त एकदम फेमस आहे. कशासाठी? माडीसाठी फेमस आहे. तर सकाळी सकाळी ना आम्ही थोडंसं जाऊन माडी घेऊन आलो आणि मस्त थोडीशी पिली. म्हणजे एकदम सकाळ सकाळ ताजी माडी पिली ना एकदम गोड लागते. नंतर मध्ये थोडंसं कडू होऊन जाते, पण भारी वाटले प्यायला. आणि तुम्हाला थोडंसं गाव एक्सप्लोर करून दाखवतो. आणि आत्ता जस्ट आमची आंघोळ वगैरे झालेली आहे, यांची आता आंघोळ बाकी आहे. हे दोघं आंघोळ करतील आणि मग आम्ही फिरायला निघू बाहेर. दुपारी आम्ही 6 वाजेपर्यंत निघालो होतो आम्ही दुपारी. आणि इकडे गावामध्ये आम्ही 12 वाजले होते आम्हाला पोचता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जन्नेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. म्हणजे आमच्या साताऱ्यामधलीच शाळा आहे. तर आतमध्ये शाळा चालू आहे. म्हणजे सर शिकवत आहेत आणि मला वाटतं 7-8 पोरं असतील, लहान पोरं आहेत. तर चालू आहे आतमध्ये. मग किती आहेत? कितीपर्यंत शाळा आहे इथं? 7वीपर्यंत शाळा आहे. 1ली ते 7वी का बालवाडी 7वी? बालवाडीपासून असेल ना. बालवाडी ते 7वीपर्यंत शाळा आहे. मग नंतर 7वी नंतर आय थिंक मला वाटतं जरा सिटीमध्ये शाळा शिफ्ट होत असेल. तर इथून स्टार्ट होते अशी आणि इथून एंट्री आहे अशी आणि मग आतमध्ये शाळा आहे. ही शाळा. हे काय? अंगणवाडी जन्नेवाडी. ही पण अंगणवाडी शाळा आहे. कोण नाही आतमध्ये, अशी शाळा आहे. मस्त एकदम पेंटिंग केलेलं ना, लहान पोरांची पेंटिंग मस्त वाटते. सर आले होते बाहेर, ॲक्च्युली त्यांना वाटलं की शूटिंग काढतात कशासाठी. असं हे गाव आहे. आपण पाठून आलो. ही आपली शाळा. इकडून ॲक्च्युली हा रोड असं बाहेर मार्केटमध्ये गेलेला, म्हणजे तारळ्याला. इथून असं आपण आलो की मग हे सुरुवातीचं गाव. आणि असं ते शिकवतात. तर इथून असा सिमेंट रोड बनवलेला आहे आणि आतमध्ये तिकडे पुढे मंदिर आहे. पेरू आले छोटे छोटे आहेत, पण हाताला नाही झाले, वरती चढायला लागेल. तर मग तू कोपऱ्यात एक आहे पेरू. फांदी खाली कर फक्त. आम्ही तोडतो बरोबर. इथं कोपऱ्यात आहे बरोबर, ह्या साईडला. तू काढतो ती फांदी खाली करा पाहिजे. हां, त्याच्या पाहिजे. हां, हे बघ, ही फांदी. अगं त्याच्यावरती आहे की अजून एक जाडी फांदी. खाली खाली खाली. हा, कर खाली. तुटेल का? नको, पडशील. हा, अरे शिवाज्ञा, जा शिवाज्ञाला आवाज जा. चला, फायनली कसा बसा एक पेरू काढलेला आहे. तिने झाड वाकून घेतलेलं आहे. चला ते खाऊन घेऊया. मग धुयाची पण गरज नाही. थोडं कच्चा पण भारी लागतोय. तर फायनली आम्ही रेडी झालेलो आहे सगळेजण आणि आता चाललो आहे मंदिरामध्ये. बाजूलाच मंदिर आहे, गाडी घेऊन चाललो आहे. आणि इथे बघा, घरातून बाहेर निघाल ना, ते बाजूला एक छोटंसं हनुमान मंदिर आहे. किती मस्त मंदिर आहे. हे बाय बाय ना, आता आपण जायचं आपल्याला. तर फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे देवळाजवळ. हा बघा, इथे बाजूला देऊळ आहे हे. तिकडे गाडी, त्या साईडला गाडी पार्क केलेली आहे. आपण आता देवाच्या पाया पडूया आणि थोडं बाजूने फिरूया. इथे पण मांडून ठेवले. कुठं आहे? समोर माडे झाड आहे काय? हां, तिथे जायला भेटेल का आपल्याला? त्यामध्ये पाया पडून जाता, देवाचे पाया पडतात, मग माडं झाड बघा जाऊया. अबा, इथून दिसतंय हे समोर. हां, ते फळ आले तेच आहे माडं झाड. मला वाटतं खाली जायला जागा नाही भेटायची की ना. ते लोक मडकी बिडकी कुठं दिसते का लावलेलं? हां, ते पण तिथे बारडी दिसते. तर तुम्हाला इथून कॅमेऱ्यात झूम करायला ऑप्शन नाही. तिथे समोर आहे ना, तिथे समोर बारडी लावलेली आहे. गाडी आम्ही इथं खाली आणली कारण तिकडं वळवायला जागा नव्हती म्हणून. कुठं आहे? हो र, चल आधी पाया पडून घेता नंतर मग बाहेर जाता. आतमध्ये गेट लावलेला आहे.
जानाई देवी असं हे मंदिर आहे, मस्त एकदम. चला आपलं दर्शन झालेलं आहे आणि मेन खासियत आहे गावाची ते दाखवतो तुम्हाला. माडाचं झाड तर इकडे ते दिसलं ते लांब आहे त्यामुळे इथल्या जवळचं आपण बघूया. हे असं मस्त बाजूला परिसर आहे. तिकडे समोर पवनचक्क्या पण आहेत. आपण ना संध्याकाळी कदाचित तिकडे गेलो तर जाईन. हा बघा हे झाड आहे ते माडीचं आहे. भरपूर झाड तिथे तिकडे खाली आहे, ह्या साईडला पण आहे, इथं आहे. हळू चला आहे का जागा? ए तिथं जागा नाही तिथं खाली जायला. कुठून नको ते बघ तिथं मडकं दाखवते बघ तिथे बघा बाल्टी लावल्या दिसते का तुम्हाला? नीट निरखून बघितले ना दिसेल तुम्हाला. ब्लॅक ब्लॅक कलरची बाल्टी आहे. ती सकाळी सकाळी लावतात आणि संध्याकाळपर्यंत पूर्ण ती भरते आणि मग ते काढून परत नवीन लावतात. चला मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. माडी झाडं पण बघितली आणि आता आपलं पुढं निघूया. काय करतेस? हां हां चलो तर हे असं आपलं जाणे देवीचं मंदिर आहे ना. तर आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण पुढे निघूया. आम्ही ॲक्च्युली तिथं गाडी तिथे लावली समोर आणि इथं आलो आहे जरा. ॲक्च्युली फणस काढलं होतं बोलतात तर तोच फणस न्यायला आलो आहे. हा 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 ऊन आहे पण वारं पण जबरदस्त लागतंय ना. थोडं घाम आला आहे. वाऱ्यामुळे एकदम गारगार लागते. हे आहे फणसाचं झाड. फणस नाही मग तो फणस कुठं काढून ठेवलेला का चोरला कुणी? जमतंय का चढायला? जमतंय का? हात लावला तो कापाय. ओके एका जागा 3-3 फणस आहेत होय. त्यो अरे ह्यो ना हे कुठला आहे हो पहिला? काय नाही तिकडे स्लाइड. चला तो गेल्यावरती फणस काढायला मस्त एक फणस काढून आम्ही घरी घेऊन जाऊ आणि मग खाऊ. योगेश मामा तुला चढायला तरी येतं का? हे फणसाचं झाड एकदम चिंते आहे माझ्यासाठी. अरे धबाक खाली पडला. अडकला वाटतं नाही पडला. 1 अरे 2 फुटला त्यो. 3 आत्ताच होय. हा तुम्ही टाकला ते फोडला. हा एक इथं आहे दुसरं इथं आहे. टोटल 3 फणस निघाले. 1 2 आणि 3. तिघांपैकी एक पिक्का आहे वाटतं, 2 कच्चा आहे आणि एक फुटला पूर्ण खाली पडला तर डायरेक्ट. भारीच आहे हे का पिक्का पिकला आहे हो. ओके हा हा पिकलेला आहे. बघा आवाज बघा कसा येतोय. असा आवाज आला ना की पिक्का आहे. हे अजून कच्चा आहे. ठीक आहे ते फुटलं तो खायचं आपल्याला. कधी खायचं आता? किती झालं ते? 1 2 3 2 ओके ना. 3-4 फणस काढले टोटल. त्यातले 3 कच्चा येतं, एक फुटलाय आणि एक पिक्का आहे. ह्याचं काय करायचं? चिप्स बनवायचं ना. हो चिप्स. इसको चिप्स बनायला थांब बघू बरं. आता गेल्यावर बनवशील काय? आता नाही आता सॉरी नको वरनच. चल बघा कशी मंडळी चाललेत फणसं घेऊन. खायला. चलो 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 पडायचं बिडायचं. फणस लय जड आहे र. वाटतं तेवढं सोपं नाही. हा जड आहे फणस. असं म्हणतेस का? असं ए असं का? ही झाडाची आहे तोडलेली. बेल टोटल दाखवान की हाय चाकूनच सांगितलं. अगं त्याला धार नाही ना फार नाही. मस्त आता फणस कापून खाणार आम्ही. कापा फणस आहे. दाखवान वा 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 खतरनाक. प्रवीण शेटने कापलेला आहे फणस. हे काय लय दारदार आहे हा. सर म्हणून उठतीत ना तू. एक काय कर माहित आहे, एका ताटात काढ सगळं पाव्या घर. हा म्हणजे आम्ही एक एक खातो. खाली बसतो खाली पाटे घेऊन खाली मग त्याला 2 भाग करा आणि पाव अशी अशी कापून काढा. किती तेल लावताय? लावू दे. तेल लावलं तेवढं चांगलं. असं तेल लावलं पाहिजे ना. हा घर काढतेस का द्यायचं आहेस तू? घर काढ नाही का ताटात? कॅमेरा आहे म्हणजे डबल द्या. दे त्यांना डबल खायला. अंधारात दिसून झालोय मी. पण तुम्ही त्यांना तर तुला सांगितलं ते 2 भाग घेतले ते. आज मध्ये लाईट कमी आहे ना त्यामुळे बाहेर आलोय. मस्त कापा फणस आहे. तुम्ही काय करा फणस आहे ना कोकणात काय होते त्याला? हा बघ. बसता ते छोटीसा फणसा फणस आहे. वा वा वा. त्या फणसाचं तुवा पाहणार की गाडीत टाकून मागणी हे व्यवस्थित पॅक केलं पाहिजे आपल्याला. राजनाथ लावता वागतं तू वागते.
शिफ्टिंगच्याच मागं लागलाय खायचं टाकलं. खातोय की साहेब, एवढा रोज फरक पुसता. भेटलाय की सगळ्यांची पोट भरणार आहे. कोण असं राहणार नाही. घरात नुसता रस आहे. भारीच एकदम. ज्यूस बनव की